नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, महाराष्ट्रामध्ये 25,000 कोटींचा घोटाळा झाला आणि त्या घोटाळ्या प्रकरणी कोणीही दोषी नाही. म्हणजे अजब निर्णय दिलाय मुंबई उच्च न्यायालयानं. काय असंच आहे की हे देशातले पुढारी सगळा देश लुटून खायला लागलेले आहेत. त्याचं झालंय असं की महाराष्ट्राची जी शिखर बँक आहे, या शिखर बँकेचं बेकायदेशीरपणे कर्ज वाटप झालं आणि ते कर्जच परत भरलं नाही. म्हणजे सगळ्यांनी मिळून प्लॅनिंग करून हा सगळा घोटाळा केलेला आहे. ज्या भारतीय जनता पक्षानं, किरीट सोमय्यानं वर बडवून टीर बडवली होती आणि सांगितलं होतं की 70,000 कोटीचा घोटाळा झालाय, एवढ्या कोटीचा घोटाळा झालाय, शिखर बँकेमध्ये 25,000 कोटीचा घोटाळा झालाय. आज त्याच भारतीय जनता पक्षानं सगळे हे घोटाळे दाबलेले आहेत. म्हणजे राजकारणी हिथून तिथून सगळे सारखेच आहेत. सर्वसामान्यांचा असलेला पैसा शिखर बँकेकडला 25,000 कोटींचा घोटाळा झाला. त्या प्रकरणी गुन्हे दाखल झाले, सगळं झालं, परंतु पुढं काहीही झालेलं नाही. आता मुंबई उच्च न्यायालयानं सगळ्यांना निर्दोष, जे 70 आरोपी होते, 70 आरोपी म्हणजे काय चिंगळे चुंगळे नव्हते, हे सगळे पुढारी, राजकीय पुढारी, 70 आरोपींनी कमीत कमी 10-20 कोटी रुपये जमा करून भारतीय जनता पक्षाला फंड दिला असेल. म्हणजे 700-800 कोटी किंवा 1400 कोटीचा फंड भारतीय जनता पक्षाला दिला असेल, 10-20 कोटी प्रत्येकानं, आणि त्याच्यामुळे ही केस निर्दोष झाली. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो की हे सगळं प्रकरण काय, किती साली च प्रकरण आहे, या सगळ्याच गोष्टींची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा आणि हा व्हिडिओ आपण संपूर्ण बघावा. म्हणजे आपल्या लक्षात येईल की ह्याच्यामध्ये कोण कोण नेते होते, काय होते ते आपल्या लक्षात येईल. तर चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्याची शिखर बँक जी आहे, या शिखर बँकेच्या घोटाळ्या प्रकरणी अजित पवार, सुनित्रा पवार, रोहित पवार यांच्यासह 70 जणांना मुंबई हायकोर्टानं बरी केलेला आहे. म्हणजे मुंबई हायकोर्टानं सांगितलं की हा घोटाळा झाला नाही. आता जरी ह्याचे पैसे म्हणजे 25,000 कोटींचा अपहार केला ह्या 70 जणांनी मिळून, आणि हायकोर्ट म्हणतंय की हा घोटाळा झालेला नाही. आता 25,000 कोटी आपापल्या कारखान्यांना ह्यांनी कर्ज म्हणून दिलं आणि ते कर्जच फेडलं नाही, तरी हायकोर्ट म्हणतंय, मुंबई हायकोर्ट, की घोटाळा झालाच नाही. हे पैसे कारखान्याला वाटले गेलेले आहेत आणि कारखान्याने हे पैसे कारखान्याने भरलेच नाही, तरी सुद्धा कोर्ट म्हणतंय, म्हणजे जे इन्व्हेस्टिगेशन सुरू होती तर ते म्हणतंय की हे निर्दोष झालेले आहेत. आता त्यांनी घोटाळा केलेला नाही. तर अशा पद्धतीचा हा घोटाळा भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये तो पचवला जातो आणि हा घोटाळा भारतीय जनता पक्षाच्याच किरीट सोमय्या, देवेंद्र फडणवीस यांनी हा काढलेला होता. म्हणजे त्यावेळी जे आरोप केलेले आहेत हे आरोप बोगस होते का? बघा, मुंबई उच्च न्यायालयाने, म्हणजे मुंबई उच्च न्यायालयामध्ये ही केस दाखल झाली होती. किरीट सोमय्या, पुन्हा ते अनेक असे नेते, कार्यकर्ते होते. त्या कार्यकर्त्यांनी हे शिखर बँक आहे, शिखर बँकेमध्ये 25,000 कोटीचा घोटाळा झालाय म्हणून याचिका दाखल केली होती आणि त्या याचिकेच्या आधारे या 70 जणांवर, अजित पवार यांच्यासहित 70 जणांवरती गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते आणि आदेश झाले होते. तसंच त्यानंतर त्याच्या चौकशा सुद्धा नेमल्या गेलेल्या होत्या, चौकशा सुरू होत्या. आता बघा, विशेष म्हणजे आता ह्याच्यामध्ये शिवसेनेचे जे नेते होते, आनंदराव अडसूळ यांच्यासहित विजयसिंग मोहिते पाटील यांची सुद्धा नावं होती. आता आनंदराव अडसूळ हे शिवसेनेमध्ये गेले, भाजप पुरस्कृत. विजयसिंग मोहिते पाटील सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये गेले होते. तर ह्याच्यामध्ये बघा, 70 जणांवरती कलम 420, 506, 409, 465 आणि 467 अंतर्गत मुंबई उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल केला होता. आता त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं. त्या पडल्यानंतर भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं. 2015 पासून हे सगळं प्रकरण सुरू होतं. आता महाराष्ट्र शिखर बँक
या बँकेकडे 25,000 कोटी रुपये होते. कोटीचं कर्ज घेतलं गेलं. म्हणजे हे कर्ज कशासाठी घेतलं? सूतगिरणीला, साखर कारखान्याला, दूध डेअरीला. म्हणजे प्रत्येक ह्या 70 जण आहेत, ह्या प्रत्येकाने 200 कोटी, 400 कोटी, 300 कोटी अशा पद्धतीनं कर्ज घेतलं गेलं होतं. आणि ह्या प्रकरणी जी आपली रिझर्व्ह बँक आहे, या रिझर्व्ह बँकेनं ह्या संचालक मंडळावरती 2011 साली ठपका ठेवला आणि सगळं संचालक मंडळ बरखास्त केलं होतं. त्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ सुद्धा होते. म्हणजे हे सगळी मंडळी होती. या घोटाळ्या प्रकरणी सुरिंदर अरोरा यांनी याचिका कोर्टामध्ये दाखल केलेली होती. 1961 मध्ये स्थापन झालेली महाराष्ट्र स्टेट ऑफ बँक संचालक मंडळ आणि अध्यक्षांनी सूतगिरणी, साखर कारखाना, म्हणजे मी मागाशी जे म्हणलं दूध डेअऱ्या, ह्याच्यासाठी हे कर्ज घेतलेलं होतं. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये बघा, अजित पवार, हसन मुश्रीफ, मधुकर चव्हाण हे सगळे नेते म्हणजे कर्ज घेतलं मोठ्या प्रमाणामध्ये आणि ते कर्जाची परतफेड झालेली नाही. कर्ज माघारीच भरलं नाही. आता माघारी भरलं नाही म्हणजे आणि त्यांनी काय जणांनी ते कारखाने विकून सुद्धा टाकले होते त्याच्यामध्ये. म्हणजे बघा, सर्वसामान्य माणसानं जर कर्ज घेतलं तर मात्र त्याला बँक सळोकापळो करून सोडते, त्याच्या मागं बँक सारखं लागते. आणि ह्या मोठ्या मोठ्या बड्या मंडळींना मात्र अजिबात काय नाही. बघा, अजित पवार, जयंत पाटील, आनंदराव अडसूळ, भाजपचे पांडुरंग फुडकर, मीनाक्षी पाटील, अशी ही सगळी मंडळी ह्यामध्ये ओवलेली आहे, ह्याच्यामध्ये आहेत. आणि 2010 मध्येच ह्याची याचिका दाखल हायकोर्टानं करून घेतली होती. त्यानंतर ह्याच्या चौकशा लागल्या होत्या. किरीट सोमय्या सुद्धा ह्या प्रकरणामध्ये पुढे आले होते. ही सगळी मंडळी याच्यामध्ये आली होती. आणि ह्या बँकेचे जे संचालक मंडळ होतं 76 जणांवरती गुन्हा दाखल केला होता. आता जरी गुन्हा दाखल झाला तरी सुद्धा पुढं ह्याचं काय झालं हे सुद्धा बघणं महत्वाचं होतं. हे जे नियमबाह्य ह्यांनी कर्ज वाटप जे केलं होतं, ह्याच्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप अशी सगळीच मंडळ होती. म्हणजे अगदी दिलीपराव चव्हाण देशमुख, म्हणजे विलासराव देशमुखचे बंधू, असे सगळीच लोक होती. त्याच्यामुळे हे प्रकरण सगळ्या जणांनी मिळून दाबलं मित्रांनो. आता त्याला कोर्टानं क्लीन चिट दिली. म्हणजे हे जे सगळेजण मंडळी आहेत ह्या सगळ्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे. आज 25,000 कोटी रुपये म्हणजे थोडी रक्कम आहे का मित्रांनो? ही रक्कम ह्या सगळ्या म्हणजे 76 साखर कारखाना, त्याचबरोबर सूतगिरणी, दूध संकलन, दूध संस्था, अशा ह्याला हे कर्जाचं वाटप केलं होतं. आणि यामध्ये कर्जाचं वाटप केलं गेलं आणि त्यानंतर मात्र ह्याचं कर्जच भरलं गेलं नाही. आणि याच्यामुळं या बँकेची चौकशी लागली होती. आता सुनित्रा पवार म्हणजे सुनित्रा वहिनी ह्यांचं सुद्धा ह्याच्यामध्ये नाव आहे. रोहित पवाराचं सुद्धा नाव आहे 70 जणांमध्ये. आता अजितदादांचं विमान अपघात झालेला आहे आणि अजितदादांच्या विमान अपघाताच्या नेमकं टायमिंगला सुनित्रा वहिनींना क्लीन चिट मिळाली, रोहित पवारांना क्लीन चिट मिळाली. त्याचबरोबर जे पार्थ पवारांनी जो घोटाळा केला होता पुण्यातल्या जमिनीचा, त्याला क्लीन चिट मिळालेली आहे. त्यामध्ये सुद्धा आता ह्याचा क्लोजअप रिपोर्टच सगळा सादर करण्यात आलेला आहे आणि त्या कोर्टाने तो क्लोजअप रिपोर्ट स्वीकारलेला आहे की बाबा ह्याच्यामध्ये काही घोटाळा झालेला नाही. आता यावरती अण्णा हजारेंची सुधारित पिटिशन होती, अनेकांच्या याचिका होत्या ह्या प्रकरणावरती, परंतु त्या सगळ्याच्या सगळ्या खारिज ठरवलेल्या आहेत कोर्टाने. आता कोर्टाने सांगितलं की बाबा हा घोटाळा झाला नाही. म्हणजे अण्णा हजारे सुद्धा ह्याच्यावरती काय करणार नाहीत. अण्णा हजारेने जे 2012-13 मध्ये जे आंदोलन उभं केलं होतं भ्रष्टाचारावरती, तेच अण्णा हजारे आता काहीशी नरमाईची भूमिका घेताना दिसत आहेत. म्हणजे गेले अण्णा कुणीकडे असं म्हणण्याची वेळ मात्र आता सध्या आलेली आहे. घोटाळ्यावरती घोटाळे होत आहेत देशामध्ये, भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढलाय, मतदान चोरीला जातोय, तरी सुद्धा अण्णा हजारे मात्र आता शांत आहेत.
जे 2012-13ला जे आंदोलन उभारलं होतं अण्णांनी ते मात्र आता शांत झालेलं आहे. परंतु काही का असाना सर्वसामान्य माणसांचा जो पैसा आहे महाराष्ट्र शिखर बँकेकडे जो होता 25,000 कोटीचा, या 25,000 कोटी मात्र या सगळ्या राजकारण्यांनी मिळून हा सगळा घोटाळा करून सगळे पैसे लाटले. म्हणजे त्यात धनंजय मुंडे आहेत, अजित पवार, रोहित पवार, सुनित्रा पवार, मधुकर चव्हाण, दिलीप देशमुख, म्हणजे पांडुरंग फुंडकर, काय भारतीय जनता पक्षाची लोक, काय काँग्रेसची लोक, काय शेतकरी कामगार पक्षाची लोक, जसे ती मीनाक्षी पाटील, त्या 2010 सालीच त्यांचं संचालक मंडळ बरखास्त केलं आणि सर्वांवरती गुन्हे दाखल केले. नियमबाह्य कर्ज वाटलं गेलं. कुणाला 200 कोटी, 100 कोटी, 300 कोटी, 400 कोटी, 500 कोटी पर्यंत कर्ज एका साखर कारखान्याला दिलं गेलं, सूतगिरणीला दिलं गेलं आणि ते कर्ज त्या लोकांनी परत भरलंच नाही. त्याच्यामुळे ती महाराष्ट्र शिखर बँक ही तोट्यात गेली आणि तेव्हा ह्या प्रकरणाचा उलगडा झाला. आज सर्वसामान्य माणसानं जर लाख रुपये कर्ज घेतलं तर बँक त्याच्या घरी हेलपाटे मारते, त्याच्यावरती जप्तीची कारवाई करते. परंतु या प्रकरणामध्ये मात्र ह्या सगळ्या पुढाऱ्यांच्या संपत्त्या जप्त करणं गरजेचं होतं. जप्त करून तो 25,000 कोटी जे फ्रॉड झालेला आहे हा बँकेकडे जमा करणं गरजेचं होतं. परंतु आपली जी न्यायिक व्यवस्था आहे ही फक्त गोरगरिबांसाठी आहे. गोरगरिबांना शिक्षा होते, मोठ्या धनदांडग्यांना मात्र कसलीही शिक्षा होत नाही, त्यांना काहीही होत नाही. न्यायिक व्यवस्थाच आपली भ्रष्ट व्यवस्था बनलेली आहे. म्हणजे न्यायालये सुद्धा भ्रष्ट झालेली आहेत. न्यायालय आता पहिल्यासारखी राहिलेली नाहीत. जसं की आपण पाहिलं की दिल्लीमधला UP मधला जो बलात्कार होता, कुलदीप सेंगर भाजपचा आमदार, त्याला जन्मठेपेची शिक्षा झालेली असताना दिल्लीच्या एका कोर्टानं पैसे घेऊन 100 कोटी रुपये घेऊन ती शिक्षा बरी केली. म्हणजे असे अनेक प्रकरण आहेत ती जे एकावरती 100 गुन्हे दाखल आहेत तरी सुद्धा त्या माणसांचे लगेच तात्काळ जामीन केला जातो. आणि जर इतर जातीचा कोणी असेल किंवा म्हणजे न्याय सुद्धा जातीवादावरती झालाय, तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे हे बघून त्याला न्याय दिला जातो. न्यायाची परीक्षा सुद्धा अशीच झालेली आहे की जात बघून न्याय दिला जातो. असंच काहीच हा घोटाळा सुद्धा माणसं बघून कोर्टानं निकाल दिलेला आहे. ह्याच्यात मोठे भारतीय जनता पक्षानं हस्तक्षेप केला आणि या सर्वांचा घोटाळा दाबण्यासाठी कोर्टाने सुद्धा प्रयत्न केला असंच आपल्याला म्हणता येईल. की 25,000 कोटीचा घोटाळा हा थोडका नाही. 25,000 कोटींचा झालेला घोटाळा हा कोर्ट असेल, भारतीय जनता पक्ष असेल किंवा सगळे पक्ष असतील, या सगळ्या पक्षांनी मिळून हा घोटाळा दाबण्यासाठी प्रयत्न केला आणि तो दाबला सुद्धा. आता कोर्टाचं म्हणणं आहे की 25,000 कोटीच्या घोटाळ्यामध्ये ह्यांना बरी केलेला आहे. पण मग घोटाळा कोणी केला हे तरी सर्वसामान्य माणसाला कळलं पाहिजे. कुणी घोटाळा केला, काय झालंय, की बाबा कसं काय, हे तरी लोकांना कळलं पाहिजे. घोटाळेबाजांना जेलमध्ये टाकायच्या ऐवजी घोटाळेबाजांना जर बरी करत राहिलं तर मात्र देशाची परिस्थिती अगदी वाईट, म्हणजे विनाशकाकडेच देशाची परिस्थिती चाललेली आहे असंच एकंदरीत आपल्याला दिसते. आणि तसंच काहीच म्हणता येईल. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.